यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप 25 बातमीपत्रात पहा या महत्त्वाच्या बातम्या. मेंबर व्हायचंय मला, नॉर्थकोट प्रशालेत उमेदवारी अर्ज घेणे भरणे सुरू. या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन, कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सुटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविहिरी जवळ सोलापूर. 2017 नंतर म्हणजेच जवळपास 8 वर्षांनंतर सोलापूर महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. महापालिकेच्या समोर असलेल्या नॉर्थकोट प्रशालेत आजपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यासाठी 100 मीटर परिसरात पोलिसांनी विविध निर्बंध लावले आहेत. 25 आणि 28 डिसेंबर रोजी सुट्टी असल्यामुळे आजपासून 30 डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी 6 दिवसांचा अवधी मिळणार आहे. भाजपकडे 1200 जणांनी उमेदवारीची इच्छा व्यक्त केली आहे. काँग्रेसकडे देखील सुमारे 250 जण इच्छुक आहेत. दोन्ही शिवसेना तसेच दोन्ही राष्ट्रवादी यांनी देखील दंड थोपटले आहेत. महाआघाडी तसेच महायुती करण्यासंदर्भात रोज विविध पक्षांच्या जोर बैठका सुरू आहेत. नॉर्थकोट प्रशालेत एकूण 7 निवडणूक कार्यालये असून गेल्या 4 वर्षांपासून प्रशासकीय राजवट असलेल्या महापालिकेला आता नव्या नगरसेवकांचे वेध लागले आहेत. त्यामुळे आजपासून लोकशाहीचा उत्सव खऱ्या अर्थाने सुरू झालाय. सोलापुरातील शिवसेना उद्धव ठाकरे गटातील गटबाजी आली उफाळून. पुरुषोत्तम बर्डे आणि अजय दासरी यांच्यातील वाद टोकाला. बर्डे यांनी दिला निवडणूक प्रमुख पदाचा राजीनामा. नियुक्ती झाली असताना देखील वेळेत हजर न झाल्याप्रकरणी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील भूसंपादन क्रमांक 11चे उपजिल्हाधिकारी जगतसिंह गिरासे यांना शासनाने केले निलंबित. सोलापूर महापालिकेच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून निवडणुकीबाबत नियोजन चुकल्यामुळे काल अचानक नॉर्थकोट प्रशालेवर थाटण्यात आलेली एक खिडकी योजना इंद्रभवन परिसरात हलवली. दक्षिण सोलापूर मतदारसंघातील भाजप कार्यकर्त्यांची महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार सुभाष देशमुख यांनी घेतली बैठक. म्हणाले, पक्षप्रवेशामुळे भाजप कार्यकर्त्यांनी घाबरून जाऊ नये, मी तुमच्या सोबतच आहे. सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना केले आवाहन. जनसमर्थन पोर्टलवर अर्ज करा आणि घर बसल्या पीक कर्ज मिळवा. Platinum, the biggest upcoming mall in Solapur. Get ready to shop, dine, explore. Secure your prime space. Endless investment possibilities. The project by Ganesh Ramchandra Apte. Contact with our investment team 9922628628 and 9607628628. Platinum Mall, Vishnu Mill Compound, Solapur. आई बाबा होण्याचं स्वप्न आता दूर नाही. जागतिक स्तरावरील सर्वात यशस्वी टेस्ट ट्यूब बेबी केंद्रांपैकी एक ठरलेल्या शोभा नर्सिंग होम प्रायव्हेट लिमिटेडने आजवर 5000हून अधिक टेस्ट ट्यूब बालकांना जन्म देऊन केला विक्रम. प्रगत तंत्रज्ञान, अत्याधुनिक उपकरणं व अनुभवी तज्ज्ञ कौशल्यपूर्ण डॉक्टरांची टीम, सुरक्षित आणि विश्वासार्ह उपचार. तुमच्या आनंदाच्या क्षणाचा मार्ग इथूनच सुरू होईल. एकदा अवश्य भेट द्या शोभा नर्सिंग होम प्रायव्हेट लिमिटेड, मुरारजी पेठ, सेवा सदन शाळेसमोर, सोलापूर. संपर्क 7447745500 आणि 7447745501. किडनी विक्रेता एजंट निघाला सोलापूरचा. चंद्रपूरच्या विशेष पोलीस पथकाने डॉक्टर कृष्णा सुंचू याला सोलापुरातून केली अटक. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर पोलीस आयुक्तांकडून लवकरच होणार गुन्हेगारांची यादी तयार. नगरपालिका निवडणुकीतील अपयशानंतर पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले, योग्य जागा मागितल्या तर सोलापूर महापालिका निवडणुकीत शिंदे सेनेबरोबर युती करू. पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले, नगरपालिका निवडणुकीत भाजपला अपेक्षित यश मिळाले नाही, मात्र आम्ही फेल नाही ठरलो. 2017च्या तुलनेत 100 नगरसेवक जास्त निवडून आले. सोलापूर काँग्रेसकडून महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल 120 जणांच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्यासमोर पार पडल्या मुलाखती. आज शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांच्या मुलाखती होणार. सोलापूर काँग्रेसकडून झडपी आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी इच्छुकांच्या मुलाखती महिना अखेर घेतल्या जाणार. सोलापूर महापालिका निवडणुकीची 16 जानेवारी रोजी होणारी मतमोजणी शासकीय गोदामाऐवजी सोरेगाव येथील SRP कॅम्प, जुळे सोलापुरातील मेहता शाळा, शांती चौकातील गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेज, रविवार पेठेतील कुचन प्रशाला, होम मैदानाजवळील नुमवी, पुणे रोडवरील सिंहगड कॉलेज आणि दयानंद कॉलेज अशा 7 ठिकाणी होणार मतमोजणी.
सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीची जबाबदारी राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून कृषी मंत्री दत्तामामा भरणे आणि विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्यावर सोपवली. सोलापुरातील कुमठानाका इथे सुरू झालेल्या ITF टेनिस स्पर्धेत सोनल पाटील, सोहा आदिल, अंजली राठी यांनी केला मुख्य फेरीत प्रवेश. विवाहबंधन जन्मोजन्मीचं, विश्वास पिढ्यानपिढ्याचा. विवाहबंधनाच्या या सुवर्ण क्षणांचे सौंदर्य वाढवणारे 4 पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन RS मोगले विवाह कलेक्शन. पैठणी, सिल्क साडी, इरकली, बनारसी शालू, कंची सिल्क, ब्राइडल घागरा, ड्रेस मटेरियल, सुटिंग व शर्टिंग. RS मोगले 1929 पासून, साठी गल्ली, सोलापूर. लॉर्ड्स प्लॅन लॅमिनेट्स 600 रुपयांपासून 3000 रुपयांपर्यंत सर्व प्रकारचे लॅमिनेट्स. न्यू मायका, ग्रीन लॅम्प, स्टाय लॅम्प, ब्राव्हिओ, डॉर्बी मायका, स्काय डेकॉर, तसेच अलाबेस्टर, मोझॅक, आर्टिफिशियल ग्रास, विनियार, स्टोन विनियार, लोअर, चारकोल्स, नॅचरल स्टोन, मेटल वॉल डेकॉर, वुडन पॅनल, पेबल मोझॅक, कोरियन सीट्स या सर्व प्रकारचे डेकोर आयटम्स उपलब्ध. लॉर्ड्स प्लॅन लॅमिनेट्स, नवीन WIT कॉलेज समोर, सोलापूर. मोबाईल 9172 21 17 68. नऊ दिवस चाललेल्या पुणे पुस्तक महोत्सवाची काल झाली सांगता. या महोत्सवात 50 कोटींची उलाढाल, 30 लाखांपेक्षा जास्त पुस्तकांची विक्री आणि 12.5 लाख नागरिकांनी दिली भेट. चंद्रपूरमध्ये कर्करोग रुग्णालयाचे मोहन भागवत यांच्या हस्ते लोकार्पण. 280 कोटींचे अत्याधुनिक रुग्णालय, कर्करोग रुग्णांना मोठा दिलासा. टाटा ट्रस्ट आणि राज्य सरकारच्या सहकार्याने 140 खाटांचे रुग्णालय. नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणूक निकालात भाजपचा स्ट्राईक रेट सर्वाधिक. निवडून आलेल्या नगराध्यक्षांपैकी 75% भाजपचे आहेत. एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला नागपूर जिल्हा आता भाजपमय झालाय, असं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. ज्येष्ठ नेते माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती. मात्र लाभाचे कोणतेही पद भूषवण्यास मज्जाव. मुंबईतील प्रदूषणाची हायकोर्टाकडून गंभीर दखल. मुंबई महापालिका आयुक्तांना कोर्टात हजर राहण्याचे निर्देश. Kia, movement that inspires. नाताळ आणि नववर्षासाठी मध्य रेल्वेकडून 76 अतिरिक्त लांब पल्ल्याच्या गाड्या सोडल्या जातील. 31 डिसेंबरच्या रात्री 4 विशेष उपनगरी रेल्वे गाड्याही सोडल्या जातील. रेल्वे प्रशासनाची माहिती. भारतीय निवडणूक आयोग आज केरळ, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि अंदमान निकोबारसाठी SIR मतदार यादीत मसुदा प्रकाशित करणार. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात ऐतिहासिक मुक्त व्यापार कराराची घोषणा. न्यूझीलंडकडून भारताला मिळणाऱ्या 118 सेवा क्षेत्रांना मुक्त प्रवेश मिळणार. तात्पुरता रोजगार एंट्री व्हिसा 5000 व्यावसायिकांसाठी असेल. कोल्हापुरी चप्पल, सफरचंद, किवी, मध यांच्यासाठी परस्पर भागीदारीतून उत्कृष्टता स्थापन केली जाणार. यामुळे निर्यात वाढून याचा थेट फायदा शेतकऱ्यांना मिळणार. $20 अब्ज ची न्यूझीलंडकडून गुंतवणूक. भारत श्रीलंका महिला क्रिकेट दुसरा T20 सामना आज विशाखापट्टणम इथे खेळला जाणार. 5 सामन्यांच्या मालिकेत सध्या भारताकडे 1-0 अशी आघाडी. राहुल गांधी जर्मनीमध्ये म्हणाले, भाजप संविधान संपवत आहे. ED, CBI फक्त विरोधी नेत्यांवरच गुन्हे दाखल करतात. भारतीय संस्थांवर कब्जा केला जात आहे. येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच YouTubeवर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा.